प्रेक्षकांनो, आज ठरलंचा भाग आलेला नाहीये 3 सप्टेंबरचा, पण एल-पीचा म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग हजर झालाय. तर आता वेळ दौडू नये म्हणून या भागाचा रिव्ह्यू मी तुम्हाला आधी देतेय. ठरलंचा भाग आला की लगेच अपलोड करेल. तर आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघतोय कला आबांना म्हणत असते की आबा, मला पैसे नकोय, मी माझ्या परीने कर्ज फेडायचा पूर्ण प्रयत्न करेल. अद्वैत कलाकडे बघतच राहतोय. पण आता आबा म्हणतात, कला हे बघ कला, जसं तुझं माहेर आहे तसंच तुझं हे सासर आहे. तुला काहीही लागलं, काही अडचण आली तरी हक्काने सांगायचं. तुला पैसे हवेत ना, तर घेऊन घे की, तुझ्या वडिलांचं कर्ज कमी होईल. पैसे घेऊन टाक कला, ऐक माझं. रोहिणी पण आता रागाने बघायला लागते कलाकडे. पण आता कला म्हणते, नाही आजोबा, मला खरंच हे पैसे नको आहेत. मी हे कर्ज माझ्या स्वखर्चाने फेडेल. कलाने दाखवलेला हा स्वाभिमान आजोबांना फार आवडलाय. त्यामुळे आजोबा खूप इम्प्रेस होतात आणि कलाला म्हणतात, पोरी, तुझ्या ठाई असलेला हा स्वाभिमान खरंच कौतुकास्पद आहे. पण पोरी, एक लक्षात ठेव, इतक्या मोठ्या रकमेचं कर्ज तू एकटीनं फेडणं शक्य नाहीये. आता या रजनीताई खूप कौतुकाने पाहत असतात कलाकडे, पण नैना मात्र तोंड वाकडं करून बघत असते. आजोबा तिला म्हणत असतात कलाला की एवढं मोठं कर्ज तू एकटी नाही फेडू शकणार, खूप जास्ती रक्कम आहे. कला म्हणते, आजोबा, मी कर्ज फेडण्यासाठी सासरून पैसे घेतले ना, ते जर माझ्या आईवडिलांना कळलं तर त्याचं ओझं जास्ती मोठं होईल त्यांच्या डोक्यावर. अगदी त्या कर्जापेक्षाही आजोबा, असाच आशीर्वाद तुमचा माझ्या डोक्यावर असू द्यात. तुम्ही पाठीशी उभे असले ना की मला खूप धीर वाटतो. आजोबा, या सगळ्या संकटातनं मी नक्की वाट काढेल, पण तुम्ही जर माझ्या पाठीशी असाल ना, तर मला या सगळ्या संकटांचा सामना करण्यासाठी धैर्य मिळेल. मग आता आजोबा तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, तुला काहीही लागलं ना बेटा, तर तुझ्या या आजोबाला अगदी हक्काने सांग. कला त्यांच्याकडे बघून आता स्माइल करते. आजोबा तिथून नाश्ता करून निघून जातात. पण आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की नेमकी ही कर्जाची भानगड काय आहे. आणि रोहिणी तर विचार करते की कला एवढे मोठे पैसे कुठून आणणार आहे. पण आता बघा प्रेक्षकांना, आज त्यांनी खूप फनी भाग दाखवलेत, म्हणजे मजेशीरच दाखवलंय. कला आता तिचं काम करत असते. रात्री सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून तिने कपाटात ठेवल्या. अद्वैत तिथेच बसलेला असतो. झालेल्या प्रकाराचा विचार करून तो मनात विचार करतोय, काय नाटकी बाई आहे ही, काय बरोबर नाटकं करते. कोणाला कसं गुंडाळायचं ना, हे तिला बरोबर कळतं. कला तिचं काम करतेय बरं का, आणि हा उगाच मनात बडबड करतोय. आता पुन्हा त्याच्या मनात विचार येतो, कितीदा विचारलं होतं मी हिला, काय झालं, का असा चेहरा केलाय, पण हो नाही की चू नाही. आता आबांनी विचारलं हिला की लगेच सांगितलं आबाला, नाही अद्वैत, तू हिला विचारलंच पाहिजे, हिला असं सोडू नकोस. आता पुन्हा अद्वैतच्या अंगात वारं शिरतं आणि आता पटकन कलाच्या मागे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, काय ग, तुला विचारलं होतं ना मी, काही प्रॉब्लेम आहे का नाही सांगितलंस मला. कलाला कळालंच नाही ह्याला एकदम अचानक काय झालं. कला म्हणते, काय झालं तुला एवढ्यानं चिडायला. अद्वैत आता मनातल्या मनात विचार करतो, चिडलो मी, अरे बापरे, नाही, चांगला नवरा अद्वैत, चांगला नवरा. आणि मग पुन्हा स्माइल देऊन म्हणतो, का नाही सांगितलंस तू मला. आणि अगं काय ना, ऍक्च्युली असं म्हणणं होतं माझं की मी तुला विचारलं होतं ना, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. अगं तुम्हाला काहीच सांगितलं नाहीस. तुम्हाला सांगितलं असतं तर मी तुला मदत करू शकलो असतो ना. म्हणजे घरात उगाच चर्चा झाली ना सगळ्यांसमोर त्या प्रकाराची. आणि हे बघ, आता तू थोडासा म्हणजे राग येतोय मला तुझा, पण ठीक आहे, त्याबद्दल सॉरी, चुकतंय माझं. पण माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की तू भांडकुदळेस म्हणून. मला ना प्रेक्षकांनो, अद्वैतच्या या वागण्यामुळे ती जाहिरात आठवली आहे, ती पान परागची. ते नाही का, शादी और तुमसे कभी नाही. आणि मग ते चॉकलेट खाल्ल्यावर अचानक गोड बोलायला लागतात, तसं काहीतरी अद्वैतचं झालंय. कला म्हणते अद्वैतला, आत्ताच राग नाही आला ना तुला, जनरली तुला नेहमीच राग आलेला असतो, पण गेल्या काही दिवसामध्ये फार बदल झालाय तुझ्यामध्ये. पण जो काही बदल झालाय ना, तो छान आहे, मला आवडला हा बदल. आता अद्वैत तिच्याकडे बघून मग अशी स्माइल देतो. तेवढ्यात अद्वैतला फोन येतो त्याच्या ऑफिसमधून. त्याच्या एम्प्लॉईचा कॉल असतो. तो म्हणतो की सर, आत्ताच ना फोन आलाय, म्हणजे सर महत्वाचंच काम आहे. आत्ताच्या आपल्या डिझाईन्समध्ये काहीतरी बदल करायचा आहे आणि उद्या सकाळच्या आत ते सगळं सबमिट करायचंय. सर, डिझाईन्समध्ये काही चेंजेस करायचे आहेत आणि उद्या सकाळच्या आत मार्केटिंग टीमला ते सादर करायचे आहेत. तर आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे, मला मेल करा सगळे चेंजेस. मग आता अद्वैतने फोन ठेवून दिलाय आणि तो कलाला सांगतोय की अगं खरे, त्या डिझाईन्समध्ये ना चेंजेस कराव्या लागतील. अगं आत्ताच फोन आलाय ऑफिसमधनं. कला म्हणते, बघू म्हणजे. अरे बापरे,
अरे हे तर खूपच मोठे चेंजेस आहेत. आधीचे सगळे डिझाईन्स आता बदलतील रे, मला नव्याने डिझाईन्स बनवावे लागतील. आता अद्वैत म्हणतो हो आता काय करणार, करावं तर लागेल ना. नाही म्हणजे तू ऑफिसमध्ये काम करतेस ना म्हणून विचारलं तुला, करशील ना हे सगळं व्यवस्थित. आता कला म्हणते बरं ठीक आहे काही हरकत नाहीये. पण आता या कलाला जरा टेन्शनच आलंय, कारण तिची मानसिक अवस्था म्हणजे तिला टेन्शन आलंय ना तिच्या घरच्यांच्या कर्जांचं वगैरे, त्यामुळे तिला हे एवढे मोठे चेंजेस करणं खरं तर जीवावर आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. अद्वैत आता तिच्याकडे बघत राहतो, पण या दोघांचंही बोलणं रोहिणीने ऐकलंय. रोहिणी या दोघांचं बोलणं ऐकते आणि विचार करते अरे हो ही तर ऑफिसमध्ये काम करते ना, म्हणजे हिला महिन्याची सॅलरी मिळतच असणार आहे. मग आता त्या पैशांचा आणि सॅलरीचा काही संबंध आहे का, याचा शोध तर मला घ्यायलाच हवा. आता असा विचार करून ती सरोजचं डोकं खायला गेलीये. आता पुढे बघा हा प्रेक्षकांनो, सरोजचं काम करत असते. रोहिणी उगाच तिथे जाऊन तिचं डोकं खाते आणि म्हणते अगं सरोज वहिनी तुला असं नाही वाटत का वातावरण जरा विचित्र झालंय, म्हणजे बघ ना दुपारी गरम, संध्याकाळी ढगाळ, कधी पाऊसच पडतोय तर कधी थंडीच वाजते, सगळं विचित्रच झालंय बाई, काही कळायचंच काम नाहीये. मग आता ही सरोज म्हणते रोहिणी उगाच टाइमपास करू नकोस हवा पाण्याच्या गप्पा मारून, मला बरीच कामं आहेत, काय आहे ते मुद्द्याचं बोल आणि निघ बरं. आता रोहिणी म्हणते बरं वहिनी मी जाते, आणि आता उगाच जायचं नाटक करते आणि पुन्हा माघारी फिरून म्हणते काय ग सरोज वहिनी, नाही म्हणजे मी काय म्हणत होते की ती कला एवढं कर्ज कसं फेडणार आहे ग. आता सरोज म्हणते सोड ना, आपल्याला काय करायचंय, तिचं ती बघेल ना, तू जाऊन झोप बरं रोहिणी. आता रोहिणी म्हणते अरे पण मला असं वाटतं सरोज वहिनी तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजतंय बघ, काहीतरी मोठा प्लॅन आहे बघ तिच्या डोक्यामध्ये. आता सरोज म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला. आता या सरोजला ना तिने बरोबर हेरलेलं आहे प्रेक्षकांनो. आता ती लगेच तिच्या जवळ जाऊन बसते. अगो सरोज वहिनी तू खूप साधी आहे, तुला न हे असं न डावपेच कळत नाही बघ, ती खूप धूर्त मुलगी आहे. अगं तिने काय केलं, डॅडला मुद्दाम तिच्या माहेरच्यांचा प्रॉब्लेम सांगितला कर्जाचा, पण मग डॅडने तिला बरोबर पैशाची ऑफर दिली ना, ती बरोबर नाही म्हणाली. आणि आता ती डॅडला नाही म्हणाली ना पैशासाठी, त्यामुळे डॅडला आता असं वाटत असेल कला किती स्वाभिमानी आहे, सालस आहे, खूप चांगली आहे, म्हणजे तिचं इम्प्रेशन अप झालं ना डॅड समोर. अगं तिला ना पैसे लुबाडायचे. आपला अद्वैत आहे ना तो अगदी तुझ्यासारखा आहे बघ, म्हणजे साधा भोळा, अगदी सरळ स्वभावाचा, त्याला काही आचपेच नाहीये ग. आणि मला असं वाटतंय अद्वैतला ती लुबाडूच शकते, म्हणजे अद्वैतने तिला एखादा चेकबिक दिला तर बघ बाई, म्हणजे मला असं वाटलं म्हणून आपलं मनात आलं म्हणून सांगते मी, तू जरा अद्वैतकडे लक्ष दे हं. आता लगेच सरोज विचार करायला लागते की हिचं बोलणं काही चुकीचं नाहीये, काय भडकवते प्रेक्षकांनो ही घरातल्या घरात, आणि ही सुद्धा भडकते सरोज, काहीही दाखवतात मालिकेत. आता हिरोईनी लगेच म्हणते बरं बघ बाई सरोज वहिनी विचार कर हं, मी आपलं तुझ्या कानावर घातलं, असं म्हणून ती तिथून निघून गेली. आणि आता सरोज लगेच लागलीय कामाला, म्हणजे आता सरोजच्या मनामध्ये संशयाचं भूत पुन्हा एकदा फिरायला लागलंय. प्रेक्षकांनो आतापर्यंत तर त्यांनी सरोजला असं दाखवलंय, पण जेव्हा सरोजचा कलावर विश्वास बसेल ना तेव्हा मजा येणार या रोहिणीची, तेव्हा सगळे भाग बघण्यासारखे असतील. तर आता पुढे बघा काय झालं ते. रोहिणी सरोजला भडकावून निघून जाते, पण आता मात्र ही कला सगळ्या डिझाईन्स बनवायला घेते हातात, पण तिच्या डोक्यात मात्र सतत तिच्या वडिलांच्या कर्जाचाच विचार असतो. आणि आता त्या माणसाचा चेहरा तिला आठवतो की तुम्हाला जर मुलगा असता ना तर त्याने कर्जाचा डोंगर सहज बाजूला केला असता. कलाच्या मनामध्ये वाटेल ते विचार सारखे घोंगावतात, पण आता कला त्यामुळे तिच्या कामात लक्ष देऊ शकत नाहीये. ती डिझाईन्स बनवत असते, पण तिच्या डोक्यात आलेल्या सारख्या विचारांमुळे त्या डिझाईन्स सगळ्या हुकून जातात आणि ती प्रत्येक कागद फाडून फेकून देत असते. आणि आता बघा तिच्या समोर केवढे कागदाचे बोळे तयार झालेत. अद्वैतरावांचं बारीक लक्ष असतं कलाकडे. आता बघा पुढे काय होतं. अद्वैत मनामध्ये विचार करतो, अरे देवा हिच्याकडून काही होत नाहीये, आता हिने जर उद्या तोंडावर पाडलं मला ऑफिसमध्ये तर हिच्या मूडचा परिणाम दरवेळेला माझ्या कामावर होतो. नाही 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 अद्वैत, हिचा मूड नीट झाल्याशिवाय ही काही डिझाईन्स बनवू शकणार नाहीये. काय करू काय करू, हा एक आयडिया, चांगला नवरा होण्याची हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे. अद्वैत कम ऑन अद्वैत चांदेकर, असा विचार करून त्याने
अद्वैतला वाटतं की कलाला आता भारी इम्प्रेस करावं, त्यामुळे अद्वैत असा विचार करतो मनात आणि अचानक मोठ्याने गायला लागतो. आ आ यापेक्षाही भयंकर गातो तो आणि ते गाणं म्हणायला लागतो, ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी. आणि अद्वैतने ते गाणं एवढ्या मोठ्याने गायलंय की ते आबांच्याही खोलीमध्ये पोहोचलंय, अगदी रोहिणीच्या, सरोजच्या, सगळ्यांच्या. आता या कलाला तर 440चा झटका बसल्यासारखं ती त्याच्याकडे बघते आणि जोरात ओरडते, ए चांदेकर बस, काय चाललंय तुझं? आधीच मला काही सुचत नाहीये, तू इरिटेट का करतोय? अद्वैत म्हणतो तिला, अगं असं काय करतेस, तुला सुचावं म्हणूनच गातोय ना मी. तुझ्या सृजनशीलतेला पूरक करेल ना माझं गाणं. तुझ्या आवडीचं गाणं आहे की नाही? थांब थांब जरा थांब, मी पूर्ण गाणं म्हणतो. आता ना अद्वैतने पूर्ण गाणं म्हटलंय ते प्रेक्षकांनो. जवळजवळ 2 ध्रुवपद गायलीत त्याने. ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी असं तो मोठ्याने गात असतो. अगदी त्याचा गळा फाटतोय गाताना. त्याला कानावर हात ठेवतीये आणि म्हणते, अरे बस कर चांदेकर. तो कशाचा ऐकतोय, त्याची एकदाची गाडी सुटली ती सुटलीच. अद्वैतने अख्खं ध्रुवपद गायलंय. कधी ते तिने मनोरम रुसणे, रुसण्यात ते हसणे. अद्वैतचा आवाज सरोजच्या खोलीत, आबांच्या खोलीत, रोहिणीच्या, रजनी वहिनीच्या, सगळ्या अख्ख्या घरात त्यांच्या या अद्वैतचा आवाज घुमतोय. आजोबा विचार करतात, बापरे का बरं रडते एवढ्या मोठ्या आवाजात कोणीतरी. आणि आता रोहिणी तर ऑलमोस्ट पोहोचली आहे अद्वैतच्या रूम मध्ये आणि आता ही कला डोळे लावून म्हणजे डोळे बंद करून अशी कानावर हात ठेवून बसलेली असते आणि अद्वैत डोळे झाकून गाणं एवढ्या मोठ्या आवाजात गात असतो. हा सीन इतका छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो की खूप हसायला आलंय. तुम्हाला टीव्हीवर बघताना जास्ती एन्जॉय होईल. आता अद्वैत पुढचं कडवं म्हणत असतो, तिचे मनोरम रुसणे, हसणे, रुसणे, रुसणे, हसणे. सरोज, आबा सगळेजण त्याच्याकडेच बघत असतात. शेवटी रोहिणीला असह्य होतोय आता अद्वैतचा आवाज. मग आता रोहिणी असं करतेय. अद्वैतचे एक्सप्रेशन्स बघितले का प्रेक्षकांनो? कसले भारी देतो ना अद्वैत एक्सप्रेशन्स. आणि सरोज मॅडमनी तर अक्षरशः डोळे बंद करून घेतलेत. तिला काय बोलावं काही सुचेना. कलाने सुद्धा डोळे बंद केलेले असतात आणि कानावर बोट ठेवलेलं असतं. शेवटी रोहिणी असं करायला लागते. मग आता अद्वैतची तंद्री जरा मोडते गाणं म्हणायची आणि तो म्हणतो, अरे वा तुम्ही सगळे इथे, वा वा वा, बरं झालं, मी कधीपासून वाटच बघत होतो तुम्हा सगळ्यांची. बघ बघ, खरे याला म्हणतात रसिक श्रोते. माझ्या गाण्याने कसं खेचून आणलंय ह्यांना. कला त्याच्याकडे बघतच राहते. आता अद्वैत म्हणतो, सगळ्यांना माझं गाणं आवडतं, फक्त तुलाच माझं गाणं काय ते आवडत नाही. आबा कसं वाटलं तुम्हाला माझं गाणं? मग आता आबा म्हणतात, अद्वैत हे तू गात होतास वय? आता अद्वैतला वाटतं आबा खूप कौतुक करणार आहेत. तो म्हणतो, हो हो आबा, मीच गाणं म्हणत होतो. आता कला आधीच हसायला लागते. आबा भारी जोक करतात. आबा म्हणतात, अच्छा तू गात होतास वय? मला वाटलं कोणाचा रेडिओ बिघडला का काय. सरोज पण आता हसू लागते. रजनी काकू आणि कला सगळेच जण हसायला लागतात त्याला. मग आता आबा म्हणतात, अरे नाही, तसं तू खूप छान गाणं म्हणत होतास अद्वैत. अद्वैत म्हणतो, आबा ती प्रॅक्टिस आहे ना, ती थोडीशी कमी पडते, पण काही हरकत नाही, मी करेल आता प्रॅक्टिस. असा सुसट सुटेल ना माझा घसा आता उद्या सकाळी. बघा तुम्ही, मी एकदा सूर घेतो, आत्ताच घेतो ना, बसा बसा तुम्ही, मी लगेच गाणं म्हणतो, मस्त गाणं म्हणतो आता. आता सरोज म्हणते, अरे बाबा अद्वैत थांब जरा, तू काहीही कर पण गाणं नको म्हणूस बाबा, हात जोडते मी तुझ्या पुढे. आता रजनी काकू म्हणतात, अरे अद्वैत तसं तू छान गात होतास, पण काय आहे ना, आम्ही सगळे ना झोपायला आलो रे, म्हणजे झोप मोडतीये आमची, म्हणून म्हटलं जरा नंतर गाशील का तू, म्हणजे आमची झोप होणार नाही म्हणून म्हटलं. अरे अद्वैत झोपावं का आम्ही आता? कला आता हसायला लागते. आणि मग रोहिणी म्हणते, अरे अद्वैत तुझं गाणं थांबलं तर आम्ही झोपू शकू ना. मग आता रोहिणी कलाकडे बघायला लागते, कला हसत असते म्हणून, पण आता ही सरोज पण हसायला लागते. आता मात्र अद्वैतच्या लक्षात आलंय की काहीतरी त्याचं चुकलंय. अद्वैत म्हणतो, हरकत नाहीये, म्हणजे मी आता गाणं थांबवतोय माझं, तुम्ही सगळेजण जाऊन झोपा. मग आता आबा सरोज सगळेचे सगळे त्यांच्या त्यांच्या खोलीत निघालेले असतात. पण आता रोहिणी मुद्दाम काड्या करते बरं का. आणि रोहिणी सगळे जाता जाता अद्वैतला विचारते
की काय रे अद्वैत, असं अचानक गाण्याचं खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यामध्ये? मग आता हा अद्वैत कलाकडे बघायला लागतो आणि रोहिणी लगेच म्हणते, ओ अच्छा, कलासाठी गाणं म्हणत होतास का तू? आणि मुद्दाम सरोजकडे बघते. सरोज आता एकदम थांबून जाते आणि कलाकडे रागाने बघायला लागते आणि अद्वैत कलाकडे बघायला लागतो आणि म्हणतो, नाही 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 नाही, अगं आत्या, अगं माझी मी प्रॅक्टिस करत होतो, मी तिच्यासाठी कशाला गाणं म्हणेल? छे, काहीतरीच तुझं आत्या. मग आता रोहिणी म्हणते, ओ अच्छा, असं काही आहे का? नाही नाही, चालू द्या तुमचं जे काही चाललंय ते, पण अद्वैत प्लीज गाऊ नकोस आता पुन्हा फक्त, कारण मला ना प्रचंड झोप आली आहे. बाकी सगळं काळजी घ्या दोघे जण, गुड नाईट. असं म्हणून आता रोहिणी निघून जाते. अरे देवा, पण आता मात्र अद्वैत चिडतो ना कलावरती आणि म्हणतो, काय ग, तू अशीच करतेस नेहमी. सगळे गेल्यानंतर आता अद्वैत आणखीनच चिडतो आणि कला त्याच्याकडे बघून हसत असते. अद्वैत म्हणतो, मी तुझ्यासाठी गात होतो ना गाणं, का बरं असं केलंस तू? आता कला हसते आणि म्हणते, आता ग बाई, मी काय केलं? तिचं ते आता ग बाई फार आवडलं मला. मग आता अद्वैत म्हणतो, तुझ्या आवडीचं गाणं गात होतो ना मी, तुला माहित होतं ना, मग का हसत होतीस तू? कला म्हणते, हो बाबा, माझ्या आवडीचं गाणं आहे, पण तुझ्या अशा बसाड्या आवाजात. आणि आता कला त्याला हसायला लागते. अद्वैतला बाई फार वाईट वाटतं. लगेच तो तिथून अगदी लहान मुलं जसे नाराज होतात ना, तसं नाराज होऊन निघून जात असतो. मग आता कला म्हणते, अरे थांब थांब चांदेकर, तू छान म्हटलास गाणं, फक्त जिथून पडल्या गाठी असं येते, चुकून नाहीये. म्हणजे तसं तुझं बरोबर आहे म्हणा, आपल्या परिस्थितीला चुकून हा शब्द बरोबर आहे, पण गाण्यामध्ये जिथून पडल्या गाठी असं आहे, तेवढं फक्त करेक्ट करून टाक, मग बाकी सगळं तुझं ओके. खूप छान प्रयत्न केलास तू, अगदी भापो झालं मला. मग आता अद्वैत म्हणतो, काय काय म्हणालीस? मग आता कला म्हणते, अरे म्हणजे मला असं म्हणायचंय की तुझ्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत, म्हणजे ठीक आहे ना, मग अजून काय हवं तुला? मग आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे मग भाटो. मग आता कला मनातल्या मनात म्हणते, अच्छा, भावना टोचल्या वाटतं याला. आणि अद्वैत तोंडातल्या तोंडात असं त्याचं तोंड दाबून आगव असं म्हणतो कलाला, आणि कला सुद्धा तिचे ओठ दाबून अति आगव असं म्हणते. म्हणजे सॉरी, अद्वैत अति आगव म्हणतो आणि कला आगव म्हणते त्याला. छान दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा भाग. आवडतोय ना तुम्हाला ऐकायला? मग लाईक करून टाका की. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे भाग खूप मोठे मोठे असतात प्रेक्षकांनो. एपिसोडपेक्षा याचे रिव्ह्यूच जास्ती मोठे होतात. आवडतात ना तुम्हाला बघायला? मग लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अजून देखील ठरलंचा रिव्ह्यू आलेला नाहीये. जेव्हा येईल तेव्हा मी लगेच अपलोड करेल. तर आता आपण पुढे बघतोय, अद्वैत कलाला अति आगाऊ म्हणतो खरा, पण आता सकाळ झालेली दाखवली आहे त्यांनी, आणि कला तिचं डिझायनिंगचं काम चालूच ठेवते. आणि कलाला सकाळीच तिच्या आईचा फोन आलाय. आता तिची आई म्हणते, काय ग कले, बरी आहेस ना तू? कला म्हणते, अगं हो आई, मला काय झालं, मी अगदी बरी आहे. मग आता कलाची आई म्हणते, अगो कले, काल जावई बापूचा फोन आला होता रात्री काजूला. ते म्हणत होते की तुझी मनस्थिती बरी नाहीये आणि विचारत होते ते कशी तब्येत आहे, काय झालं काय नाही. कला म्हणते, काय, कधी झालं हे? मग आता त्या म्हणतात, अगो काल रात्री काजूला फोन आला होता जावई बापूचा, ते विचारत होते तुझ्या बहिणीची मनस्थिती बरी नाहीये, काय करू मी? मग आता काजू म्हणाली, म्हणजे तीच उलट म्हणाली जावई बापूंना, काय करूया तुम्हीच सांगा दाजी. मग आता जावई बापू तिला म्हणाले की अगो तुझी बहीण आहे ना, तुला माहिती आहे ना, ती उदास असली तुझी बहीण की काय करावं लागतं, तिला काय आवडतं काय नाही आवडत. तेव्हा तिची ट्यूबलाईट पेटली आपल्या काजूची, आणि मग ती म्हणाली असं होय. आणि मग आता कला म्हणते, बरं बरं आई, कळलं मला सगळं. आता संगीताताई म्हणतात, अगं म्हणजे मला काजू मधलं आणि जावई बापू मधलं बोलणं ठाव नव्हतं ना, पण काजूनं मला सकाळी सांगितलं असं असं झालं, जावई बापूनं फोन केला, म्हणून तुला विचारायला मी तुला फोन केला. मग आता कला म्हणते, अच्छा, गुंड्याला फोन आला होता का काल? अद्वैत आता कलाकडे बघत असतो आणि तिचं बोलणं ऐकत असतो. आता संगीताताई म्हणतात, बघ जावई बापू किती तुझ्या मनाची काळजी घेताय बाई, त्या दिवशी नाही का रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला येऊन घेऊन गेले, तुझ्यासाठी काय करू विचारत होते. खरं सांगू का अगं कले, मला तर वाटतंय अंबाबाईच्या कृपेने सगळं काही नीट होतंय बघ, तुझा संसार पण चांगला मार्गी लागल बघ, मला तर असं वाटतंय ग बाई, तुला काय वाटतंय? कला म्हणते, हा असं वाटतंय मला पण. पण आता लगेच संगीताताई म्हणतात, पण बिन काय बोलतेस ग, किती वेळेला सांगू तुला तुमच्या दोघांमध्ये पण नका येऊ देऊ म्हणून, पण असा पण येऊ द्या
येते का तुझ्या ध्यानात मी काय बोलते ते? तुझा संसार सुरू कर आता. प्रेक्षकांनो, बहुतेक तरी या संगीताताईंना म्हणायचं असेल, आता आम्हाला नातवंड द्या म्हणून. काय अपेक्षा वाढतात ना यांच्या सगळ्यांच्या. असो, पण आता ही हसायला लागते कला. तेव्हा तिची आई म्हणते, हसू नकोस कले, साधी सुधी गोष्ट नाहीये ही. मग आता कला म्हणते, बरं आई, कळलं. मग आता संगीताताई म्हणतात, काय ग, अगं नेमकं काय केलं जावई बापूंनी? काय असं कसं, म्हणजे आहे कसं वातावरण तुमच्या घरातलं? कला म्हणते, आई तुला काय एवढी उत्सुकता आहे जाणून घेण्याची? संगीताताई म्हणतात, अगं तसं नाही ग कले, पण त्यांनी तुझ्यासाठी केलं ना, म्हणून विचारते तुला मी. म्हणजे काय केलं त्यांनी? आता कला म्हणते, अगं बाई आई, तुझ्या जावई बापूंनी छान सुरेल गाणं म्हटलं काल त्यांच्या आवाजात माझ्यासाठी. आता संगीताताई म्हणतात, अगं बाई काय सांगतेस, खरं? आता अद्वैत ऐकतोय बरं का हे सगळं. आता कला म्हणते, पण आता तुझे जावई बापू चिडून गाल फुगून बसलेले आहेत. संगीताताई म्हणतात, काय चाललंय तुमच्या दोघांचं? तूच काहीतरी खोड्या केल्या असशील, म्हणजे तुझ्यासारखी बायको भेटली ना त्यांना, म्हणून ते चिडून फुगून बसतात. तू त्यांना चिडवतेस ना, म्हणून आता ते असे चिडले असतील. आता लगेच कला म्हणते, काय ग आई, नेहमी तुझ्या जावई बापूंचीच बाजू घेतेस तू. अद्वैत या दोघींचं बोलणं इतकं निरखून ऐकतोय की तुम्हाला काय सांगू. मुद्दाम लक्ष तर त्याच्या कामाकडे नाहीये, पण सगळं लक्ष या मायलेकींच्या बोलण्याकडे. आता ही कला म्हणते, अगं आई, काय तुझ्या जावयाची बाजू घेते? तुझी सख्खी पोरगी पण राहते ना या घरात. मग आता संगीताताई म्हणतात, गप्प बस की जरा, कशाला शब्दाला शब्द वाढवतेस? समोरचा माणूस चांगला वागतोय ना तुझ्याशी, अगं वागू दे की त्याला चांगलं. आपण बी चांगलं वागायचं त्याच्या संग. अगं सगळे नवरे चांगल्या भावनेने वागतात, हे मात्र खरंय, आणि अद्वैतराव लई चांगले आहेत बघ. मग आता कला म्हणते, हो बाई, तुझे जावई बापू खूप चांगले आहेत आणि मनासारखं वागतात माझ्या. मग संगीताताई म्हणतात, बराबर बोललीस, आणि आता तू बी जरा समजुतीनं घे, सकाळचा वेळ आहे, हा जास्ती वेळ नाही घेणार मी तुझा. मग आता कला म्हणते, हो सकाळपासून तुझे जावई किती महान आहेत हे मला ऑलरेडी बऱ्याच वेळचं सांगतेस तू आई. संगीताताई म्हणतात, बरं बाई, आता फोन ठेवते. माझ्या जावई बापूंना माझ्यामुळे उगाच उशीर नको व्हायला. काळजी घे, आणि तुझी बी आणि माझ्या जावई बापूंची पण. कला म्हणते, अगं. आता संगीताताई फोन ठेवून देतात. मग आता कला मनाशीच बडबडत असते, माझ्या आईला विसरच पडलाय माझा, हिला का आई नाहीये माझं. आता लगेच अद्वैत म्हणतो, गाढवाला गुळाची चव काय? आता कला म्हणते, काय रे, काय बोललंस तू आत्ता चांदेकर, पुन्हा बोल. अद्वैत म्हणतो, मी तुला म्हणालो की गाढवाला गुळाची चव काय, म्हणजे तुला माझी किंमतच नाही ना. तुझ्या आईला बघ, बरोबर कळालोय मी की मी कधी चुकीचा नसतो म्हणून. आता कला म्हणते, अरे चांदेकर, अरे माझी आई आहे ना खूप साधी आहे आणि खूप भोळी पण आहे. तिला ना सगळं जग साधं आहे असंच वाटत राहतं. आता लगेच अद्वैत म्हणतो, काय म्हणायचंय तुला, मी साधा नाहीये, चांगला माणूस नाहीये का? कला म्हणते, अरे असं कशाला मी म्हणू, तू कशाला स्वतःहून ओढवून घेतोयस तुझ्यावर. अद्वैत म्हणतो, तू जे काय बोललीस ना आता, तुझा हेतू काय आहे ना ते बरोबर कळतोय मला. आता कला म्हणते, सगळं तूच ठरव नेहमी चांदेकर. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, हो मीच ठरवणार, शेवटी माझी रूम आहे आणि माझं घर आहे. आता कला म्हणते, शेवटी बोललासच ना तू, माझं घर, माझं हे, माझं ते, कशाला नाटकं करतोस रे चांगलं वागण्याची. आणि हे बघ, माणूस म्हणून चांगला आहे की नाही ह्यावर आपली चर्चा चालू होती, पण तुला मात्र सगळं काही स्वतःवरच घ्यायचंय ना, नेहमी असंच करतोस तू, आणि आता कशाला चांगली वागायची नाटकं करतोयस माझ्यासोबत. आता अद्वैत विचार करतो, अरे बापरे, आता हिला जर माझ्यावर डाऊट आला ना की मी मुद्दामून चांगला वागतोय, तर माझा प्लॅन सगळा फ्लॉप होईल. सालाबादाप्रमाणे मला पुन्हा हिच्याशी भांडावं लागेल. आता लगेच अद्वैत स्वतःला सांभाळत म्हणतो, अगं सॉरी काय आहे ना, मी ओघामध्ये जरा बोलून गेलो, पण अगं खरे तू पण काही कमी नाहीयेस ना, तू किती दिवसतेस, किती त्रास देत असतेस मला. आता लगेच कला पण गोड बोलते आणि म्हणते, इट्स ओके रे चांदेकर, काही हरकत नाहीये. आणि दोघही जण एकमेकांकडे बघतात आणि मनातल्या मनात आगव आणि अति आगव असं म्हणतात येतं. आणि प्रेक्षकांनो, फायनली या छानशा सीनवर त्यांनी हा भाग इथेच पूर्ण केलाय. पण आता पुढे पुन्हा एकदा त्यांनी ट्विस्ट घेतलाय, तो म्हणजे नैनाच्या प्रेग्नन्सीचा. आता या नैनाने काय केलंय, पार्सल मागवलंय, आणि ते पार्सल नेमकं ही कला रिसीव्ह करते, आणि त्या पार्सलमध्ये असतात पेन किलर. आता नैना पेन किलर खातीये हे बघून कलाला आता जवळजवळ बेशुद्ध पडायची वेळ आली आहे. आता ही कला ते पेन किलर्स बघते आणि म्हणते, ताई अगं पेन किलर,
हे पार्सल तुझंच आहे ना? नैना म्हणते माझं नाव लिहिलेलं दिसत नाहीये का तुला? माझंच आहे ते पार्सल. मग आता कला म्हणते अगं ताई पेन किलर मागवलेस तू. रजनीताई म्हणतात अगं प्रेग्नेन्सीमध्ये असे पेन किलर घेऊ नये नैना. मग आता कला म्हणते ताई मी स्पष्टच विचारते तुला, तू नक्की प्रेग्नेंट आहेस की नाही? आता कलाच्या या प्रश्नावर रोहिणी, रजनी सगळेच जण नैनाकडे डाऊटफुली बघायला लागतात. नैना घाबरते आता. मला तर वाटतं काहीतरी थातूर मातूर उत्तर देईल ती. तुम्हाला काय वाटतं? मला नक्की कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षकांनो, नैनाची प्रेग्नन्सी उघड होईल का? आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि हो, ठरलं तर आला की लगेच अपलोड करेल. हा भाग कसा वाटला मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.